नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. संसदेकडे जाण्याचा प्रयत्न सुरू असताना राजू शेट्टी, महादेव जानकरांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात. दिल्लीत विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजघाट परिसरातून संसदेकडे जाण्याचा प्रयत्न सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील 154हून अधिक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दिल्लीत एकत्र आले आहेत. किसान घाट इथं मोठ्या संख्येनं शेतकरी दाखल झाले असून आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळताना दिसतोय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राजघाट, संसद परिसर आणि इतर संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय. जमावबंदीच्या आदेशामुळे अनेक कार्यकर्त्यांना आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांचाही समावेश आहे. या कारवाईनंतर शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलाय. वाढीव घरपट्टीवर काँग्रेस आक्रमक, समितीच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह, अन्यथा आंदोलनाचा इशारा. वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनावर निशाणा साधलाय. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घरपट्टी वाढ रद्द करण्यासाठी काँग्रेसनं सुरुवातीपासूनच आंदोलनं, निवेदनं आणि महासभेत सातत्यानं विरोध नोंदवल्याचा दावा केलाय. महासभेत या विषयावर विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय महापौराकडून झाला असला तरी समितीची अद्याप एकही बैठक झालेली नसल्याचा आरोप राजेश नाईक यांनी केलाय. त्यामुळे वाढीव घरपट्टीचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नसल्याचं ते म्हणालेत. नागरिकांवरील वाढीव आर्थिक भार लक्षात घेऊन घरपट्टी वाढ रद्द करावी अशी काँग्रेसची मागणी आहे. वाढीव घरपट्टीच्या विरोधात काँग्रेस सांगलीकरांसोबत कायमस्वरूपी उभी राहील आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील असं राजेश नाईक यांनी सांगितलंय. प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही राजेश नाईक यांनी दिलाय. दमदार पावसानंतर चांदोलीचं निसर्ग सौंदर्य खुललं, पर्यटकांची पावलं चांदोलीच्या दिशेने वळली. सांगली जिल्ह्यातील मिनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात दमदार पावसानंतर निसर्गानं मनमोहक रूप धारण केलंय. चांदोली धरण परिसर, सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि दाट जंगल हिरवाईने नटले असून संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत हरवलेला दिसतोय. अनेक ठिकाणी डोंगर कड्यांवरून कोसळणारे धबधबे, वळणावळणाचे घाट रस्ते आणि प्रसन्न वातावरणामुळे चांदोली परिसराचं सौंदर्य अधिकच खुलून निघलंय. पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं या परिसराला भेट देताना दिसतायत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी पर्यटनासाठी चांदोली हे प्रमुख आकर्षण ठरत असून स्थानिक पर्यटनालाही यामुळे चालना मिळताना दिसते. मिरजमध्ये वाहतूक पोलिसांचा दणका, 86 वाहन चालकांवर कारवाई. मिरजमध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात झालेल्या या कारवाईत एकूण 86 वाहन चालकांवर विविध वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ट्रिपल सीट प्रवास करणारे 14, नियमबाह्य नंबर प्लेट वापरणारे 9, मोबाईलवर बोलत वाहन चालवणारे 3, धोकादायक पद्धतीनं माल वाहतूक करणारे 3, डार्क ग्लास वापरणारे 2, सीट बेल्ट न लावणारे 2, तर विनापरवाना आणि अल्पवयीनांकडून वाहन चालवल्याची 8 प्रकरणं आढळून आली आहेत. या प्रकरणी इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 14 जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे. दरम्यान 18 वर्षाखालील मुलांच्या हाती वाहन देऊ नका असं आवाहन मिरज वाहतूक शाखेनं पालकांना केलंय. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असंही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. मिरजेत खड्ड्यांविरोधात शिवसेनेचा रास्ता रोको, रस्त्यावर झोपून आंदोलन. मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते तहसीलदार कार्यालयादरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात
शिवसेनेनं आज रास्ता रोको आंदोलन केलंय. आंदोलकांनी रस्त्यावर झोपून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे सुमारे 2 तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. शिवसेनेचं म्हणणं आहे की रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. आंदोलनादरम्यान चर्चेसाठी आलेले शहर उपअभियंता महेश मदने यांच्याशी शिवसैनिकांची शाब्दिक बाचाबाची झाली. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकाऱ्यांनी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. दरम्यान रस्त्यावरील खड्डे तातडीनं आणि दर्जेदार पद्धतीनं बुजवले पाहिजेत, नाहीतर अधिक तीव्र लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.